इथे बऱ्याच बोलीभाषा आहेत. आगरी, मांगेली, वाडवळी, वंजारी इत्यादी. त्यात मांगेली, वाडवळ, वंजारी भाषेवर गुजराती भाषेचा बराच प्रभाव दिसून येतो. जसं आपण आधी पाहिलं की कोल्हापुरीत पुल्लिंगीला नपुसकलिंगी बनवतात, औरंगाबादेत निर्जीव वस्तूला सजीव वस्तू बनवतात. तसंच या भागामध्ये सजीव वस्तू मिळतात. उदाहरणार्थ माणूस मिळतो, गाय मिळते आणि निर्जीव वस्तू भेटतात. जसं गाडी भेटते, बस भेटते, दुकानात डाळ भेटते, रवा भेटतो वगैरे. ऐकूया या आपल्या विभागातील वाडवळी बोली भाषेतील एक झलक सादर करतायत श्री विनोद वर्ते. मंडळी नमस्कार. आता तुम्ही विचार करत असतील की ह्यो माणू आपल्याला केव नमस्कार करते, नाही आपली ओळख नाही पाळख. पण मी काय म्हणतो, संभाषण करव्याकरता किंवा बोलव्याकरता ओळखच हली आहे पाहिजे, आहे काय नियम आहे का? दिला माणूस बोलला त्याबरोबर तर दोन गोष्टी आपल्याला कळतात. अटे तटे काय चालले, अटे काय आहे तय काय चालले, निरनिराळ्या बातम्या मला कळतात. न त्यामुळे आपल्या ज्ञानातच भर पडते, नुकसान ते काय होई नाही. आता मला हे सांगव्या कारण म्हणजे आपले दत्तू काका. दत्तू काकांना या बोईसर मला 25 वर्ष झाली रेहून. बिचारा भोळा माणूस, स्वभावान खूप चांगला माणूस आहे. कोणी काही का मागा काही करा तो कव्वा त्याला नाही सांगणार नाही. शांती काकू, शांती काकू म्हणजे आपल्या दत्तू काकाही बायको. थोडासा स्वभाव ती रागीट आहे नाही, पण मनान खूप भोळी आहे. कव्वा तीन आजपर्यंत काकांना तीन कव्वा बोलून चालण्यासाठी बोललेलं नाही. पण दत्तू काकांना एका गोष्टी नेहमी राग येते, तो म्हणजे दत्तू काका कव्वाही बाहेर जावे निघाले काय शांती काकू त्याला अडवणार. हे करू नको, ते करू नको, लवकर या, अमुक तमुक सतत त्याच गोष्टी एक दत्तू काकांना नेहमी राग येते. आजच बघा ना, काकांना मार्केटमध्ये धाडलेला आहे. मार्केटमध्ये जाताना ही बली मोठी यादी द्या मेरे दिले. यादी म्हणजे सामानही नाही, हा सूचनाही. लवकर जाऊन या मार्केटमध्ये, घरा मावरा आणून ठेवले, मला वाटण्याकरता आलं मिरची आणि कोथिंबीर वाटण पाहिजे, लवकर घेऊन या नाही ते खराब होईल. न खराब जे झालं ते मी सरळ उडवून देईन, मग तुम्हाला हुकं पाका जेवायला लागेल, मग मला तुम्ही काय सांगू नका. काकांना सबन माहिती आहे की काकू कवडंही ते खराब झालं तरी उडवून देणार नाही. येताना तांबोटी आणा, 30 रुपये 2.5 किलो होतील तरच आणा. 20 रुपयाला 2.5 किलो बटाटी मिळाली तरच ती आणवे, नाही ते 1-1 किलो अंडी तरी चालतील. मग जेव्हा बाजार कमी होईल तेव्हा मग बघू. कांदे आणताना सुद्धा नीट आणा, नेहमी हारके नाके कुके आणू नका, नाही ते पाव किलो त्याचे गेले का झाला का नाही 30-35 रुपये बाजार. आणि पोंगाड्याचा अजिबात आणू नका, कारण का तो एकदा शिरला तो खिरला त्याचा अर्धा होते ना, अर्धा झाला तो का तो जाम तिखट लागते, तो मेळा महास वाटायला नेमका येते. तेव्हा आठवणीनं नीट आणून बघा. भेंडी पण घेताना जरा नीट घ्या, बघून मोडून घ्या. दांडे त्या वरच टोक मोडेल तेव्हाच आपल्या पिशवीत टाका, उरलेला न मोडला तर त्या टोपलीत परत टाकून द्या. भैया काय नुकसान होईने दो, अटे जाम कमावते भैये. आणि उरले ना शेवटी ते हॉटेलवाल्याला देतातच, तेव्हा तुम्ही त्याही काळजी करू नका काहीच. आणि दोधी पण येऊन घेऊन या, 2-3 कोवळे दुधी आणा, दाडे बरडे आणाव नको. दोधेही भाजी तर मस्त होतेच, पण त्या हालेही आपल्याला चटणी पण होते. मग ती चटणी तुम्हीच ते साठून पटून खातात की नाही. मग ते सांगतं ना, मग काकूना कधीच कोणत्याही गोष्टीबद्दल खोडत नाही. कारण काकांना माहिती आहे जर काकाने खोडलं तर काकू मग त्यांना 15 मिनिटं तरी त्यावरती लेक्चर देते. तो चटणी काही येते, ते दोधी आपल्या हृदयाला कहा बरा आहे, ती हाला खाली का मग हकाळचा का आपल्याला त्रास होई नाही, इत्यादी इत्यादी. पण काकांना हे सर्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विध की तुम्ही जेव्हा पैसे देतील तेव्हा पैसे देताना त्या भैया मेरे जरा मसाला मागून 1-2दा मागा. त्या मेरे भैये जाम कमावतात नाही तरी ना, आपण एवढं सामान भाजीपाला घेतले तर फुकटचा एवढा मसाला दिले तर काय होते. काकू सबन ऐकून घेतात. आणि काकाला हे माहिती आहे की काकून तो बाजारभाव ऐकलेला आहे, तो 8 दिवसापूर्वी ऐकलेला आहे. आणि काकू आजपर्यंत बाजारात केव्हा गेलेली नाही मिळेल. त्यामुळे काकून जे त्याप्रमाणे हंतलेले त्याप्रमाणे सबन सामान घेऊन येतात. आणि काकूला आल्यावरती हाणतात की बाबा बघ मी भैया मेरे गाजगीज करून तू हाणतले त्याप्रमाणे सबन भाजीपाला आणले. एवढं पण सांगेल ते विरत नाही
की यो जो मसाला काकान 5 रुपया विकतच आणलेला ते फुकट नाही, पण काकूला हंताना सांगणार हे बघ मी भैयाला हंतलं आणि त्यानं मला एवढा भाजीपाला फुकट दिला, आणि काकू मिरसाने एक मस्तपैकी शाबासकी मिळवून घेतात. आता काकांना तुम्ही दिले, काकांना कहे जमते, तर काकांना माहिती आहे की काकून 25 वरा म्हण त्या मिरसा एक पैसा पण हिशोब घेतलेला नाही मिळे. त्यामुळे काकांना ही ती तारेवरची जी कसरत आहे ती व्यवस्थित जमते. आजच बघा ना, आता काका मार्केटला जाताना त्या एक जुना लंगोटी मित्र त्यांना भेटला, त्यामुळे काका जवळजवळ अर्धा ते 1 तास झालेला आहे. आणि काकांना माहिती आहे का घरा गेल्यावर की काकू ह्या तळपाई या मस्तकाला गेलेली राहणार, पण काकांबरोबर ठरवून ठेवलेलं आहे की काका त्यांना सांगणार की मी मार्केटला जाताना डॉक्टर वहिनीतही भेटल्या, मग मी त्याबरोबर भला अर्धा तास गोष्टी करत मी काय करणार झाला वेळ. आणि काकांनाही पण माहिती आहे की बोईसर सांस्कृतिक मंडळाच्या कोणचंही नाव घेतलं तरी ती कव्वा रागावेन एकदम त्या पारा शांत होते, कारण ती पण बोईसर सांस्कृतिक मंडळ ही सभासद आहे. तेव्हा मंडळी मी तुम्हाला एकच विनंती करतं की कवा जरी तुम्हाला काकू भेटली रस्त्यामध्ये तर तिला सांगू नका की काका हे बोलतोय, कारण काय त्या बिचारा दोघा संसार गोडी गुलामी चाललेला आहे, नाहक केला त्या मना नुसता कडवटपणा. आणि नाहीतरी आज काकान ठरवलेलं आहे की काकूला सातपाडीला कोळी नृत्य नाच बघायला त्याला घेऊन जाणार. धन्यवाद.